मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते. चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघे मिळूनही गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वांनाच भेटवस्तू देत असतात. तर इकडे तिथेच एक माणूस तिथून भेटवस्तू घेऊन बाहेर जात असतो. तर त्याच्या पायाला काच लागतो. तर लगेच सायलीला लगेच प्रिया लगेच म्हणू लागते, बघा बघा, सुभेदारांची मोठी सून ही लोकांना काचावरून चालण्यासाठी भाग पाडत आहे. हे बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वच जण सायलीकडे बघू लागतात रागाने. तर सायली ही प्रियाजवळ येते आणि रागानेच तिचा हात पकडते आणि म्हणू लागते, तुझ्या हाताला काच कसा लागला हे सुद्धा सर्वांना सांग. हे बघून प्रियाच्या तर पायाखालची जमीनच सरकते. कारण प्रियाला वाटू लागतं, आता हे सर्व काही माझं पितळ उघडं पडलंय की काय. तर सर्वच जण प्रियाच्या हाताकडे बघतात. तर प्रियाच्या हाताला खरंच एक काच लागलेला असतो. तो काच कशा प्रकारे लागला हे सायली प्रियाला म्हणत असते, तू घरच्यांना सर्व काही सांग. आणि सायली म्हणू लागते, यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तर लगेच सायली ही ज्यांना काच लागला त्यांच्या पायाला मलमपट्टी करून देत असते आणि प्रियाला ते काच उचलण्यासाठी सांगू लागते. तर प्रिया ही सायलीकडे रागाने बघू लागते. तर सायली ही ज्यांना काच लागलेला असते त्यांच्या पायाला पट्टी करत असते. मलमपट्टी करूनच तर ते सायलीला आशीर्वाद देऊ लागतात. ते बघून प्रियाचं तर मात्र खूपच जळफळाट होत असतो. कारण त्यांनी सायलीला आशीर्वाद दिलेला असतो. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या मालिकेचा प्रोमो बघायला आवडते तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.